गुरुकुल शाळेकडून केलेल्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमणाच्या विरोधात आगरी सेनेचे मंगेश शेलार यांचे गेल्या 2 दिवसापासून आमरण अन्न पाणी त्याग उपोषण सुरू होते। आज आगरी सेनेने ज्या 3 मागण्यांसाठी उपोषण केले होते त्या विषयावर अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमणचे अधिकारी कांबळे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पादीर यांच्या सोबत चर्चेतून अनधिकृत बांधकामावर कारवाई व शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई केल्याचे पत्र पालिका प्रशासनाने देऊन आगरी सेनेचे मंगेश शेलार यांचे उपोषण सोडवले। परंतु वरील कामे येत्या 30 दिवसात कारवाई पूर्ण न केल्यास कारवाई दिरंगाई केल्यामुळे अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई हा विषय पटलावर घेऊन पुन्हा आमरण उपोषण 24 जुलै 2024 रोजी करण्यात येईल हा इशारा आगरी सेनेने दिला है। बहुत ही खुश हैं क्योंकि हम इतने सालों से जो फाइट करे तो उसका जस्टिस मिला। कल हमने जस्टिस मांगा था, हमें 24 घंटे के अंदर जस्टिस मिला है और मैं सच में कहूँगी आगरी सेना ने एक हथौड़े का काम किया हुआ है। आज वो हथौड़ा पड़ने के बाद ही काम हुआ है, लेकिन मैं आप सबको यहाँ पे मोहनपुर रहवासियों को कहूँगी ये काम के लिए आपको भी हथौड़े का काम करना चाहिए। कभी भी हमारे साथ इनजस्टिस नहीं हो, इसलिए पहले ही जब भी प्रॉब्लम आए तभी खड़े होना चाहिए, तभी बाहर निकलना चाहिए। हमने यहाँ से बहुत कुछ सीखा है और थैंक्स टू आगरी सेना है मोहनपुरम के इतने लोग सवेरे से कल से यहाँ पर उपस्थित है और जिन्होंने उपोषण किया हुआ है 3 बच्चों के लिए, उनके लिए मैं थैंक्स बोलना चाहूँगी। सारे कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत। विषय सगळ्यांना माहिती आहे, गुरुकुल शाळेने केलेलं अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाविरोधात आम्ही लढा जिंकलेला आहे। आणि जे विषय होते 3 विषय, नाल्यावरचं अतिक्रमण, रस्त्यातलं अतिक्रमण आणि MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल करणं, ही नगरपालिकेने 3ही कारवाया पूर्ण केलेल्या आहेत आणि आता नगरपालिकेचे अधिकारी आपल्याकडे उपोषण सोडण्यासाठी इथे येत आहेत आणि 3ही विषय आमचे पूर्ण झाल्याकारणाने आम्ही हे उपोषण आता मागे सातत्याने आगरी सेना ही कायमच लढे देत आलेली आहे आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी न्याय देण्याचं काम आगरी सेना कायम करत आली आहे आणि कायम करीत राहील।